नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फार मोठे बदल आज सरकारने नवीन GRमध्ये नमूद केलेले आहेत. जुना GR आणि नवीन GR याच्यामध्ये महत्त्वाचे बदल आहेत, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सदर योजनेत पहिला बदल महत्त्वाचा, सदर योजनेत अर्ज करण्याची ही मुदतवाढ करण्यात आली आहे. 15 जुलै ही शेवटची तारीख होती, अंतिम तारीख होती, तर ती आता 31 ऑगस्ट म्हणजे 2 महिन्याचा कालावधी केलेला आहे अर्जासाठी सरकारने. त्याच्यामध्ये दुसरा फार मोठा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी एकही डॉक्युमेंट जर एकही कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला डोमासाईल म्हणजे एज नॅशनॅलिटी डोमासाईल वय आदिवासी प्रमाणपत्र त्याची गरज नाही आहे. चौथा बदल याच्यामध्ये महत्त्वाचा, सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष अगोदरच्या GRमध्ये होता, आता 21 ते 65 वर्ष म्हणजे 5 वर्षे वाढवण्यात आलेले आहेत. पाचवा बदल महत्त्वाचं याच्यामध्ये पाहायला गेलं तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, तर ह्या तिन्हीपैकी एकही कागद असला तरी त्यांचं फॉर्म भरला जाईल. सहावा महत्त्वाचा बदल, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना या उत्पन्न दाखल्याच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली. म्हणजे फक्त शुभ्र रेशन कार्ड धारकांना या उत्पन्न दाखल्याची गरज आहे, तहसीलदार उत्पन्न दाखल्याची. सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे. तर हे बघा, हे फार मोठे महत्त्वाचे बदल याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. धन्यवाद.